शिक्षक पात्रता चाचणी 10 नोव्हेंबर 2024 पेपर 1 गणित या विषयातील सेट ए मधील 95 क्रमांकाचा प्रश्न आपण बघूयात। रुपये 1300 रकमेत रुपये 50च्या नोटांच्या 3/4 पट नोटा रुपये 20च्या आहेत, तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत आणि 4 पर्याय दिलेले आहेत। या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे, फक्त वेळ खाऊ आहे। आपण ते बघूयात। रुपये 50च्या नोटांची संख्या एक्स मानू, रुपये 20च्या नोटांची संख्या वाय मानू आणि दोघं नोटांच्या जी बेरीज आहे ती रुपये 1300 दिलेली आहे, म्हणून 50x अधिक 20y बरोबर 1300। आता रुपये 20च्या नोटांची संख्या आपण काढूयात। त्यांनी कंडिशन दिलेली आहे, रुपये 20च्या नोटांची संख्या रुपये 50च्या नोटांच्या 3/4 पट आहे। आता रुपये 20च्या नोटा आपण काय मानल्या आहेत वाय, म्हणजे वाय बरोबर रुपये 50च्या नोटांच्या ती 3/4 पट आहे, हे 3/4 रुपये 50च्या नोटांची संख्या किती आहे एक्स मानलेली आहे आपण, 3/4 एक्स। तर हे समीकरण 2 जे आहे ते समीकरण 1 मध्ये आपण टाकूयात। तर बघा 50x अधिक 20y बरोबर 1300 होते। मग 50x आता y बरोबर आपल्याला आलेले 3/4x अधिक 20y बरोबर 3/4x बरोबर 1300। 50x अधिक, तर हे याला आपण सोपे रूप देऊ, 4 × 4 4 × 5 20 5 5 × 15 म्हणजे 15x बरोबर 1300। मग 50x अधिक 15x बरोबर झाले 65x बरोबर 1300, म्हणून x बरोबर 1300 भागिले 65, 65 दुनी 130 आणि 0 म्हणजे 20 उत्तर आलं। मग रुपये 50च्या नोटांची संख्या किती आली, एक्स आपण ती मानली आहे, ती आली वाय। मग रुपये 20च्या नोटांची संख्या आपण काढूयात वाय, वाय बरोबर काय समीकरण आहे 3/4 एक्स, इथे लिहायचं, म्हणून वाय बरोबर 3/4 गुणिले एक्स म्हणजे किती 20, 4 × 4 4 × 20 5 × 15, वाय बरोबर आले 15 नोटा। आता रुपये 50च्या नोटांची संख्या झाली 20, रुपये 20च्या नोटांची संख्या झाली 15। रुपये 50च्या नोटा रुपये 20च्या नोटांपेक्षा कितीने अधिक आहे, ते 5ने अधिक आहे। तर बघूयात आपण हे बरोबर आहे का। तर एक्स बरोबर किती आहे 20 आहे, 50च्या 20 नोटा म्हणजे 1000 आणि रुपये 20च्या नोटांची संख्या म्हणजे 15 आहे, म्हणजे 300 बरोबर 1300। म्हणून पर्याय क्रमांक रुपये 50च्या नोटा ज्या आहेत त्या 5ने अधिक आहेत। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे।